चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चमचमीत अशी पावभाजी अगदी शॉर्टकटमध्ये. तर इथे मी अशाप्रमाणे साहित्य घेतलेले आहे. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलेले आहे. त्यामध्ये 2 चम्मच तूप टाकले. तुपामध्ये जिरे घातले. जिऱ्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, त्यानंतर कांद्याची मी पेस्ट करून घेतली आहे. त्यामध्येच टोमॅटोची प्युरी. अगदी 5 मिनटं आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. परतत आल्यानंतर त्यामध्येच मी सिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, ती घातलेली आहे. आणि हेही आपल्याला 2 मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे. छानपैकी झाकण ठेवून शिजवायचं, म्हणजे खूप छान असा मसाला शिजतो. तर यामध्ये मी लाल मिरची पावडर, बेडगी कलर येतो, खूप छान असा रंग येतो, त्यामुळे मी बेडगी लाल मिरची पावडर घातली. त्यामध्येच पावभाजी मसाला घातला आणि आपण बारीक करून घेतलेले बटाटे मॅश करून घेतलेले तेही घातले आणि फ्लावर वाटाणा मॅश करून घेतलेला आहे तोही घातला. अशा पद्धतीने तयार झाली आपली पावभाजी. आणि चवीनुसार नंतर शेवट मीठ घातलं. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी पावभाजी तयार झाली आहे. चला.